या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या आत्मा आहेत. काही आत्मा पूर्ण समाधानी असतात, काही हरवलेले असतात, काही क्रोधाने भरलेले असतात आणि काही फक्त वाईट कर्माचा परिणाम म्हणून थरकवणारे असतात. पण कासार टाका, त्याचा आत्मा वेगळा आहे. तो मृत्यूने थांबला नाही, उलट त्याची दृष्टी अजूनही या जंगलात जिवंत आहे. तो हरवलेल्या मनुष्याला मार्ग दाखवणारा आणि वाईटाला सावध करणारा एक बैरागी आत्मा आहे, अदृश्य पण जिवंत. सिरियसली जतीन, तुला तरी पटतंय का हे सगळं? हे एक बस बनवलेली स्टोरी वाटते. आय मीन, नो ऑफेन्स, बट देर इज नो लॉजिक. टोटली मिनिंगलेस. अरे आजपर्यंत गावकऱ्यांकडनं जे ऐकलं, इथे येणाऱ्या भाविकांकडनं त्यांचे जे अनुभव ऐकले, ते मी तुला सांगितले. राहिला प्रश्न माझ्या विश्वासाचा, तरी मला कधी इथल्या आत्म्याची जाणीव झाली नाही. कदाचित मला त्याची कधी गरजच भासली नसेल. कशी होईल जाणीव? काही नाहीच आहे तसलं. प्रूफ काय आहे त्या गोष्टीचा? तू आता जिथे उभा आहेस ती तीच जागा आहे का जिथे मर्डर झाला होता? नाही रे, ती बघ, ती तिथे आज जंगलात आहे. वाव यार, आपण जाऊन बघू शकतो का आता तिकडे? आता हां, ठीक आहे, म्हणजे मी पण फारसं त्या जागेवर नाही गेलो आहे, पण तुला आता बघायचं आहे तर जाऊया आपण. जतीन, तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? माझा विश्वास नाही असं नाही रे, पण एखादी गोष्ट अजून डोळ्याने बघितली नाही तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा? कुणी येत नाही का आता तिकडे? नाही रे, या जंगलात प्रचंड निरनिराळे प्राणी आहेत. त्या व्यतिरिक्त इथे कोणी फिरकत सुद्धा नाही. एक प्रकारचं रिझल्ट फॉरेस्ट आहे. अच्छा, मग बघ हा, कोण दिसतंय तर. काय रे, थांबलास कशाला? काय झालं? कदाचित हा रस्ता बंद झालाय किंवा मी चुकीच्या रस्त्यावर आलोय. थांबा, मी त्या साईडला जाऊन बघतो. अच्छा, हॅलो मला वाटतं खरंच कोण हॅलो हॅलो हॅलो. भटकू नको, मागे फिर. हे जंगल धामापूर गावचं. काही वर्षांपूर्वी इथे एक कासार होता. कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापारी. तो नेहमी या मार्गाने ये जा करायचा. हे जंगल त्याची पायवाट होती. पण एके दिवशी काही गुंडांनी मोहापायी त्याची पावलं मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेनंतर त्याच्या शरीराने श्वास सोडला, पण त्याच्या आत्म्याने श्वास घेतला.
हॅलो. मी म्हणत होतो ना तुला, जोपर्यंत डोळ्याने बघितलं नाही तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा. आला अनुभव. आज मी जे त्या जागेवर अनुभवलं ते कोणत्याही दैवी शक्तीपेक्षा कमी नव्हतं. मनातल्या अविश्वासाची गोष्ट कासार टाक्याने त्याची अनुभूती देऊन क्षणात बदलून टाकली. त्या जागेवर जाणवलेली ती शक्ती त्याच्या राखणदारीचा आभास देत होती. त्याच्या आवाजाने काळजात भीती निर्माण तर झाली, पण दिशा देणारे संकेत मात्र होते. त्या जंगलात दिसलेला तो बिबट्या आणि ती ज्वलंत मशाल कदाचित तोच सर्व रचत होता. तो बैरागी महापुरुष त्याच्या जिवंत आत्म्याची अनुभूती देतोच, ज्याची कधी ना कधी खात्री प्रत्येकाला बसेल.